मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सर्व वैद्य म्हणून अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं.